नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिनविरोधचं सत्र अजून तरी सुरू आहे. नगरपालिका नगरपंचायतीमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध झाले. आपण पाहिलं की कशी परिस्थिती काय झालं. तर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये काही उमेदवार बाद झाले, म्हणजे राहिले प्रतिस्पर्धी उमेदवार राहिले. पण काल शेवटच्या दिवशी जो उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता, अक्षरशः या दिवशी अनेक मोठ्या मोठ्या पक्षाच्या लोकांनी बिनविरोध म्हणजे समोरच्यानं माघार घेतली. शिवसेना, उद्धव ठाकरे असेल, मनसे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांची असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, रासप असेल, या सगळ्याच उमेदवारांनी अनेक ठिकाणी माघार घेतली आणि तब्बल 70 उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले. आता या बिनविरोध सत्राच्या माग नेमकं काय कारण असू शकतंय बरं? आता ह्या बिनविरोध सत्राच्या माग अनेक लोकांनी, राजकीय विश्लेषकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिली की यामध्ये हजारो कोटींची डील झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच निवडणूक आयोगाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला स्टे दिलेला आहे. स्टे म्हणजे निवडणूक आयोगाचा फक्त हा दिखावपणा आहे, काही नाही, ते परत आहे असं होतंय. पण आज एवढी परिस्थिती अशी का महाराष्ट्रात आली की एकदम निवडणुका बिनविरोध होतात? म्हणजे सत्ताधारी लोक नेमकं कशाचा वापर करतात? पैशाचा वापर करतायत का पोलीस प्रशासनाचा वापर करतायत का ब्लॅकमेलिंगचा वापर करतायत? आता ह्याची चर्चा मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू झालेली आहे की सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचेच उमेदवार बिनविरोध झालेत. विरोधकाचा मात्र एकही उमेदवार बिनविरोध झालेला नाही. म्हणजे अनेक कारण त्याची असू शकतात. बघा, म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये आमचं जे महाराष्ट्र आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा, आपण पूर्वी कधी काळी म्हणायचो बिहारमधील आहे दादागिरी आहे, उत्तर प्रदेशमधील आहे, पण त्याच्याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच कुठंतरी दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रामध्ये झालंय. काल तर आपण पाहिलं की उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अक्षरशः एक जणाला बोकसलो. सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार होता सोलापूर महानगरपालिकेमध्ये, शिंदे म्हणून, यानं समोरचा बाळासाहेब सर्वदे म्हणून त्याची भावाची बायको म्हणजे भाऊजाई उभी होती आणि तिनं माघार घ्यावं, ऐकलं नाही म्हणून अक्षरशः त्याला भोगसून मारलं. म्हणजे महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेमका चाललाय काय कळणं असं झालंय. म्हणजे भयानक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, असंच काहीच चित्र आहे. त्यातच बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुरशीची लढाई म्हणजे मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पनवेल, मुंबई आणि मुंबई परिसरातल्या ज्या ह्या 7-8 महानगरपालिका आहेत, नाशिकसह पुण्यापर्यंत, आणि छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी मात्र ठाकरे विरुद्ध भाजप, एकनाथ शिंदे अशी जी लढाई आहे ही काटेची टक्कर आहे. आणि या ठिकाणी मात्र उमेदवार माघार घेतील असं काही सांगता येत नाही. म्हणजे उमेदवार माघार घेऊ शकत नाहीत. परंतु कसं काय त्या उमेदवारांना माघार घ्यायला लावले, म्हणजे हे कधी न सुटणारं कोड आहे, कधीच न उलगडणारं कोड. आता अनेक जण म्हणतात की कोणाला 50 कोटीची ऑफर दिली, कोणाला 100 कोटी दिले आणि उमेदवारी मागे घ्यायला लावली. म्हणजे 1 कोटी, 2 कोटी किंवा लाख, 2 लाख ही राहिलंच नाही. आता मित्रांनो, राज्यातल्या बघा 8 महानगरपालिकेमध्ये हे उमेदवार बिनविरोध झालेले आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 44, एकनाथ शिंदेचे 22, अजितदादाचे 2 आणि मालेगाव मध्ये तिथं स्थानिक जी पार्टी आहे त्या पार्टीचा 1, असा एकाच दुसरा उमेदवार बिनविरोध असू शकतो. परंतु हे बिनविरोधाचं जे सत्र सुरू झालं महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीपासून, ते थांबायचं नाव घेत नाही. म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवारावरती दबाव टाकायचा
त्याला पोलीस प्रशासनाकडून लटकावायचा, अडकवायचा, त्याच्या जुन्या केसेस काढायच्या, त्याच्या जागेचं, जमिनीचं, अशा गोष्टीनं त्याला ब्लॅकमेल करायचा. नाही ऐकलं तर त्याचं काय दुसरं नसेल तर त्याला पैशात ब्लॅकमेल करायचा. किती कोटी हवेत. अक्षरशः त्या KDMC मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 15 उमेदवार बिनविरोध झाले आणि एकनाथ शिंदेचे 6 म्हणजे 21 उमेदवार बिनविरोध झालं. म्हणजे हे कोडच कोणाला सुटलेलं नाही की बिनविरोध. अक्षरशः कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचा जो शहर अध्यक्ष आहे कल्याणचा, त्यानं सुद्धा माघार घेतलेली आहे. आज त्याला तर 100 कोटी दिलं असं बोललं जातं. आज 70 उमेदवार बिनविरोध झाले म्हणजे 1 कोटीनं जर केलं तर 70 कोटी झालं, 10 कोटीनं केलं तर 700 कोटी रुपये झाले. आज म्हणजे हे काय सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. अक्षरशः लोकांना काय म्हणजे भयानक परिस्थिती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल. आता यावरती मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आभार व्यक्त केले लोकांचे की बिनविरोध निवडणूक केल्याबद्दल. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की बाबा ही निवडणूक बिनविरोध झाली आणि विकासाच्या बाजूने लोकांनी मतदान दिलं. लोकांनी अक्षरशः उमेदवाऱ्या काढून घेतल्या की भाजप विकास करते आणि विकासाला आमचं बहुमोल हातभार असावा म्हणून आम्ही माघार घेतोय असं काहीच बोललं जातं. बघा म्हणजे काय परिस्थिती बघा. भारतीय जनता पक्षाचे, भाजपचे अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवार झालेले आहेत. म्हणजे एकट्या KDMC मध्ये म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 उमेदवार भाजपचे बिनविरोध झाले आणि एकनाथ शिंदेचे 6 असे 21 उमेदवार बिनविरोध झाले. तर अहिल्यानगर म्हणजे जे आपण पूर्वीचं अहमदनगर होतं, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 उमेदवार बिनविरोध झाले. अजित पवारांचे तिथं संग्राम जगताप म्हणून आमदार आहेत. या ठिकाणी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले. आता निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. तर बघा मालेगाव ही महानगरपालिका आहे. मालेगाव मध्ये सुद्धा इस्लाम पार्टी म्हणून आहे इस्लाम. तर या पार्टीचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेला आहे. आता भारतीय जनता पक्षाचे 8 महानगरपालिकेमध्ये बिनविरोध लोक निवडून आलेले आहेत. बघा कल्याण डोंबिवलीमध्ये तर वार्ड क्रमांक 18 मध्ये भाजपच्या रेखा चौधरी, वार्ड 26 मध्ये आसावरी नवरे, हे कल्याण डोंबिवलीच आहे. आता वार्ड 26B मध्ये रंजना पेनकर, कल्याण प्रभाग 24B मधून ज्योती पाटील, हे सगळे भाजपचे उमेदवार आहेत मित्रांनो बिनविरोध झालेले. आता हे जर आपण हे बघा म्हणजे किती भयानक परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. तर भारतीय जनता पक्षाचे KDMC मध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका असेल, धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले ह्या बिनविरोध झालेल्या आहेत. तर धुळ्याचाच प्रभाग क्रमांक 6B मधून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील ह्या सुद्धा निवडून म्हणजे धुळ्यामध्ये 3 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. प्रभाग 17 मधून सुरेश ओगले, पुन्हा पनवेल मधून वार्ड क्रमांक 18B मधून नितीन पाटील, भिवंडीमध्ये सुद्धा 5 उमेदवार बिनविरोध झालेत भारतीय जनता पक्षाचे. प्रभाग क्रमांक 17 मधून सुमित पाटील, प्रभाग 22B मधून उज्ज्वला डोंबाळे, पिंपरी चिंचवड मधून भोसरी मधून, प्रभाग 6 मधून रवी लांडगे, हे तेच लांडगे आहेत की आमदार लांडगे जे आहेत त्यांच्याच कुटुंबातले आहेत. तर एकनाथ शिंदेचे सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बिनविरोध झाले. तसंच जळगाव मध्ये एकनाथ शिंदे गटाचा 1 उमेदवार गौरव सोनवणे बिनविरोध झाला. 2 उमेदवार बिनविरोध झाले, गौरव सोनवणे आणि मनोज चौधरी. पुन्हा अहिल्यानगर मध्ये अजितदादांचे बिनविरोध झाले. मालेगाव मध्ये म्हणजे असं अनेक प्रभागांमध्ये या 3 पक्षाचे उमेदवार बिनविरोध झाले. म्हणजे जेणेकरून भारतीय जनता पक्षाचं 42, एकनाथ शिंदे 22 म्हणजे 22 दोन्ही 44 बघा बिनविरोध करण्याची संख्या, आणि अजितदादाचे 2 म्हणजे 2चा आकडा प्रत्येक ठिकाणी आहे. 42, 44, 22, 2
आणि ते मालेगाव पार्टीचा तिथला इस्तार पार्टी इस्लामिक पार्टी म्हणून त्यांचा एक उमेदवार बिनविरोध झालेला आहे. म्हणजे आज हे सर्वसामान्यांना न उलगडणारं कोड आहे की उमेदवारांनी माघार का घेतली, का बिनविरोध निवडणूक झाली. तर मित्रांनो, निवडणुका म्हटलं की आपल्याला माहिती आहे की पैशाचा मोठा पाऊस असतो. पैशाच्या पावसामध्ये भले भले वावटून जातात. तर असंच काहीच पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका जर आपण पकडली तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या म्हणजे हद्दीमध्ये रवींद्र चव्हाण राहतात. ते कल्याण त्या परिसरातलेच आमदार आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या जवळची ही कल्याण डोंबिवली महापालिका आहे आणि या महापालिकेवर सुद्धा एकनाथ शिंदेचं वर्चस्व होतं. ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका ह्या ज्या 2-3 ठाणे जिल्ह्यातल्या महापालिका आहेत, या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचं प्रस्थ कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ताकद लावली. पण ते पुढे जाऊन असं म्हणतात की आमची महायुतीची सत्ता आलेली आहे. तर महायुतीची सत्ता आणण्यासाठी आता त्यांना 21 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत. परंतु सत्ता प्रस्थापित करण्या 122चं तिथं प्राबल्य आहे. त्यापैकी 65 उमेदवार हवे आहेत. तर म्हणजे फक्त 44 उमेदवारांची गरज आहे निवडून आणण्याची आणि सत्ता स्थापन करण्याची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष खरं पाहता हे सत्ताधारी महायुती सत्तेचा गैरवापर करते का. आता सर्वसामान्य माणसाला ह्याचे चिंता लागून राहिले की जर अशा जर निवडणुका होत असतील, जर लोकांना जर निवडणुकीचा मतदानाचा हक्क जर बजावता येत नसेल, समोरच्या उमेदवाराला जर विकतच घेतलं जात असेल, खरेदी केलं जात असेल, याच्या व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले आहेत की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं विरोधी उमेदवाराला उमेदवारी मागं घ्यायला लावण्यासाठी दबाव टाकला, त्याला कशा पद्धतीनं अडचणीत आणण्याचं काम केलं जातंय. आपण वारंवार ते व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत की कसं त्या माणसाला टॉर्चर केलं जातं. म्हणजे अगदी पक्षाच्या जरी उमेदवारी मिळालेल्या असल्या, आता यामध्ये अनेक ठिकाणी तर असं झालं की भारतीय जनता पक्षातून तिकीट नाही मिळालं म्हणून इतर पक्षामध्ये गेला, तिथं उमेदवारी घेतल्या आणि शेवटच्या दिवशी माघार घेतली. म्हणजे असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या 2 उमेदवारांनी सुद्धा असंच माघार घेतलेली आहे. भाजपमधून ते शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी उमेदवाऱ्या दाखल केल्या, परंतु भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून मात्र पुन्हा उमेदवाऱ्या काढून घेतल्या आणि बिनविरोध झाले. म्हणजे अशी सुद्धा उदाहरणं आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. तर दमदाटी देऊन, पैशाचं आमिष दाखवून, दबाव टाकून, पोलीस प्रशासनाचा दबाव टाकून त्याला अडचणीत आणून उमेदवाऱ्या माघारी घ्यायला लावणं, अशी सुद्धा अनेक प्रकरणं घडलेली आहेत मित्रांनो. तर हेच का आमच्या देशाचं राजकारण सुरू आहे सध्याचं. म्हणजे ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो काही पण करेल असं काहीच चित्र आहे. म्हणजे सत्ता ज्याच्याकडे आहे तो काय पण करतोय. मग आज भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आहे, हजारो कोटी लाखो कोटी हे निवडणुकांमध्ये एवढे येतात कुठनं नेमकं, हा सर्वसामान्य माणसानं विचार करण्याची गरज आहे. असंच एक राजकीय विश्लेषकांचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं सुद्धा मत आहे की बाबा आज एवढे नगरसेवक तुमचे बिनविरोध होतात कसे. प्रत्येक वार्डामध्ये कमीत कमी प्रत्येक प्रभागामध्ये असेल, ब असेल, क असेल 4 नगरसेवक उभा राहिलेले असते. 4 नगरसेवकांच्या विरोधामध्ये एकमेकाच्या जवळपास 200 जण उमेदवाऱ्या दाखल करत असतात. म्हणजे एका नगरसेवकाच्या विरोधात कमीत कमी 40-50 लोक भरत असतात फॉर्म. एवढ्या लोकांना माघार घ्यायला लावणं म्हणजे किती मोठ्या पैशाचं उधळपट्टी होते हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे आज सत्ताधारी काँग्रेस पक्ष असेल, म्हणजे सत्ताधारी नाही सध्या विरोधात आहे, पण काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादीचं तुतारीचं चिन्ह असेल शरद पवारांचं, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, मनसेचा पक्ष असेल, हे सगळे पक्ष पूर्ण RPI असेल अशा लोकांना माघार घ्यायला लावणं म्हणजे किती कोटी रुपयांची उलाढाल याच्यामध्ये झालेली असेल हे आपल्या लक्षात येतंय. आणि हे बिनविरोध करण्याचं जे सत्र आहे ह्याचा मात्र महाराष्ट्रामध्ये सपाटा सुरू आहे आणि यानं देशाची अधोगती, देश हा वेगळ्या दिशेला चाललेला आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.